बेसिक मॅथच्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बेसिक मॅथच्या पहिल्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत लेक्चर फर्स्ट. त्याच्यामध्ये आपण संख्याविषयी माहिती पाहणार आहोत. संख्याविषयी माहिती पाहत असताना आपल्याला माहिती पाहिजे सुरुवातीला नैसर्गिक संख्या. तर आपण नैसर्गिक संख्येला इंग्रजीमध्ये म्हणतो नॅचरल नंबर. आपण त्याला मोज संख्या, मराठीमध्ये मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. तर 1 2 3 4 डॅश 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 ह्या आहेत नैसर्गिक संख्या. आणि या नैसर्गिक संख्यामध्ये आपण आता आज पाहणार आहोत नैसर्गिक संख्या आणि त्याचे वाचन कसे करायचे. तर आपण या ठिकाणी पहिली संख्या 123. याच्यामध्ये एकक स्थान आहे म्हणून ह्याची किंमत जी आहे 3 आहे. दशक स्थान आहे म्हणजे ह्याची किंमत आहे 20 आणि हे शतक स्थानी असल्यामुळे याची किंमत होते 100. त्याचबरोबर आणखीन एक संख्या आपण पाहिली 3456. या संख्येमध्ये सुरुवातीला याचं वाचन करत असताना, या संख्येचं वाचन करत असताना पहिल्या 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा. कधी पण 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा. म्हणजेच हे पहिलं जे घर आहे 100चं असतं, हे 1000चं. म्हणजेच या ठिकाणी 3456 आपण या संख्येचं असं वाचन करू शकतो. इंग्रजीमध्ये 3456 असं आपण त्याचं वाचन करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी या 6ची स्थानिक किंमत आहे 6, या 5ची स्थानिक किंमत आहे 50, या 4ची स्थानिक किंमत आहे 400 आणि ह्या 3ची स्थानिक किंमत आहे 3000. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघू. तर ही संख्या वाचन करत असताना सुरुवातीला 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा. त्यानंतर 2 संख्या झाली की कॉमा द्यायचा. पहिलं हे जे घर आहे हे घर आहे 100चं. दुसरं जे घर आहे ते आहे 1000चं. तिसरं जे घर आहे ते असतं लाखाचं. म्हणजे आपण या संख्येचं वाचन करू शकतो 7 लाख, त्यानंतर 83,895 असं ह्या संख्येचं आपण या ठिकाणी वाचन करू शकतो. तर पुढची संख्या आहे समजा या संख्येमध्ये सुरुवातीला जो नियम आहे तो आहे पहिल्या 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या झाली की कॉमा द्यायचा. म्हणजेच आता हे जे पहिलं घर आहे ते घर आहे 100चं, दुसरं घर आहे 1000चं, तिसरं घर आहे लाखाचं. म्हणजे आपण या संख्येचं वाचन करू शकतो 83,45,632 असं आपण या संख्येचं वाचन करू शकतो. त्याचबरोबर पुढचं जे उदाहरण आहे, पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला समजा ही संख्या वाचायची. तर नियमाप्रमाणे पहिल्यांदा 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली. पहिलं जे घर आहे ते आहे 100चं, दुसरं जे घर आहे ते 1000चं, तिसरं घर लाखाचं, चौथं जे घर आहे ते करोडचं आणि 5वं जे घर आहे ते अब्ज. म्हणजे या संख्येचं आपण वाचन करू शकतो 8 अब्ज 443 करोड. त्यानंतर 83,21,445 आपण या संख्येचं असं वाचन करू शकतो 8 अब्ज 43 करोड 83,21,445 असं आपण या संख्येचं वाचन करू शकतो. आपण कुठलीही संख्या या ठिकाणी वाचू शकतो. समजा पुढचं जे उदाहरण आहे
तर आपल्याला या संख्येचं वाचन करत असताना पहिल्यांदा सुरुवातीला 3 संख्या झाली की कोमा द्यायचा, त्यानंतर 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली. पहिले जे घर आहे ते 100चं आहे, दुसरं जे घर आहे ते आहे 1000चं, तिसरं आहे लाखाचं आणि चौथं जे घर आहे ते आहे करोडचं. म्हणजे आपण या संख्येचं वाचन करू शकतो 10 करोड, 34 लाख, 1034 असं आपण या संख्येचं वाचन करू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत समसंख्या. समसंख्या ज्या संख्या 2 ने विभाज्य असतात किंवा ज्या संख्येस 2 ने भाग जातो अशा संख्येस आपण समसंख्या असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला सुद्धा आपण समसंख्या असं म्हणू शकतो. तीन 3436 ही एक संख्या आहे. ह्या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे. म्हणजे जर आपल्याला अंक कोणते पाहिजे असतात 0, 2, 4, 6 हे अंक आपल्याला पाहिजे असतात. या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा ही समसंख्या आहे असं आपण म्हणू शकतो. समजा आपल्याला एखादी मोठी संख्या दिलेली असेल 1,78,352 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. आपल्याला किती जरी मोठी समसंख्या दिली तर आपल्याला ओळखता आली पाहिजे ती सम आहे की विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजे असतात. तर इथे एकक स्थानी 6 आहे म्हणून समसंख्या, इथे एकक स्थानी 2 आहे म्हणून ही समसंख्या आहे. म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती समसंख्या असते. त्याचबरोबर विषम संख्या म्हटल्यानंतर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती विषम संख्या असते. उदाहरणार्थ 65,789 म्हणजे ह्या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे म्हणून ही संख्या विषम आहे. याची आणखीन एक व्याख्या आपण पाहू शकतो की ज्या संख्येस 2 ने भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या असं सुद्धा म्हणतो. समसंख्येला आणखीन एक नाव आहे इव्हन नंबर आणि विषम संख्येला नाव आहे ऑड नंबर. म्हणजे साध्या सरळ व्याख्या आहे. ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती असते समसंख्या, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही ती असते विषम संख्या. परंतु समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. तसेच विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आता आपल्याला आणखी एक समजा उदाहरण 10,335 तर या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एकक स्थानी 5 असल्यामुळे 1, 3, 5, 7, 9 हे अंक पाहिजे असतात विषम संख्या असण्यासाठी एकक स्थानी. तर या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे म्हणजेच आपण सांगू शकतो की ही विषम संख्या आहे. विषम संख्या आता आपण यानंतर पाहणार आहोत मूळ संख्या. तर या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
आणि 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर आता आपण पाहणार आहोत मूळ संख्या. मूळ संख्या, मूळ संख्या त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्राईम नंबर. प्राईम नंबर. आपण मूळ संख्या कशाला म्हणायचं सुरुवातीला हे पाहूयात. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो किंवा प्राईम नंबर. म्हणजेच समजा एक संख्या आहे 7, 7ला 7नच भाग जाते आणि 1ने भाग जातो. 1न प्रत्येक संख्येला भाग जातो. 1न प्रत्येक संख्येला भाग जातो. म्हणजेच 7ला 7चे 2 अवयव मिळतात आपल्याला. 1ने एक भाग जातो 7ला आणि परत 7नच भाग जातो. दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर असं म्हणत असतो. तर पहिला जो प्राईम नंबर आहे तो आहे 2. 2 ही संख्या अशी आहे, सम पण आहे आणि मूळ पण आहे. जगात एकमेव संख्या आहे 2 जी की सम पण आहे आणि मूळ पण आहे. त्यानंतर 3 ही सुद्धा संख्या मूळ आहे, कारण 3ला 1 आणि 3नेच भाग जातो. त्यानंतर 4ला 1न पण भाग जातो, 2न पण जातो आणि 4न पण जातो. म्हणजे ही मूळ संख्या नाही. 5 ही मूळ संख्या आहे, कारण फक्त 5ला 1 आणि 5नच भाग जातो. त्यानंतर 6ला परत 1न भाग जातो, 2न जातो, 3न जातो आणि 6न जातो. म्हणजे 6 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. त्यानंतर 7 ही मूळ संख्या आहे, कारण 7ला 1न पण भाग जातो आणि 7न पण भाग जातो. त्यानंतर 8ला परत 1न भाग जातो, 2न जातो, 4न जातो आणि परत 8न जातो. म्हणजेच 8 ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 9ला पण 1न भाग जातो, 3न जातो. म्हणजेच 9 ही पण संयुक्त संख्या झाली. 10ला 1न जातो, 2न भाग जातो, परत 5न भाग जातो आणि 10न पण भाग जातो. परत 11ला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 1 आणि 11न जातो. म्हणजे 11 ही सुद्धा मूळ संख्या झाली. त्यानंतर 12ला परत 1न भाग जातो, 2न जातो, 3न जातो, 4न जातो, 6न जातो आणि 12न. म्हणजे या ठिकाणी संयुक्त संख्या झाली 12. त्यानंतर
13ला फक्त 1 आणि 13नेच भाग जातो म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या झाली. त्यानंतर 14ला 2 ने भाग जातो, 7 ने जातो, 14 ने जातो. 15ला पण 1 ने, 3 ने, 5 ने आणि 15 ने भाग जातो. 16ला 2 ने जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो आणि 16 ने. म्हणजे ही झाली संयुक्त संख्या. आता ही 17 मूळ संख्या आहे कारण फक्त 1 आणि 17नच भाग जातो त्याला, म्हणजे 17 ही कशी झाली मूळ संख्या. त्यानंतर 18 ही जी संख्या आहे त्याला 1 न भाग जातो, 2 न जातो आणि 9 न पण जातो आणि 18 न पण जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. मूळ संख्या सोडून राहिलेल्या ज्या संख्या असतात त्या संयुक्त संख्या असतात. त्यानंतर 19 ही मूळ संख्या झाली. त्यानंतर 20 ह्या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो आणि 20 ने. हे सर्व 20 चे अवयव आहेत म्हणजे ही पण संयुक्त संख्या झाली 21. 21 ला 1 ने जातो भाग, 3 ने जातो, 7 ने जातो आणि 21 ने. परत 22 ला 2 ने पण भाग जातो कारण एका स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. त्याचबरोबर 11 ने सुद्धा भाग जातो आणि परत 22 न भाग जातो म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली 23. 23 ही मूळ संख्या आहे कारण 23 ला 1 आणि 23 फक्त दोनच संख्येने भाग जातो. त्यानंतर 24 च्या संख्येला 2 ने 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 च्या पाड्यात पण 24 आहे, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, त्यानंतर 12 ने भाग जातो, त्यानंतर 24 ने. म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. 25 ला 1 ने भाग जातो, 5 ने जातो आणि 25 ने जातो म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. 26 ला 1 न जातो भाग, 2 न जातो, 2 न जातो कारण एक स्थानी 6 आहे म्हणजे 2 न पण भाग जातो. त्यानंतर 13 ने भाग जातो आणि त्यानंतर 26 ने. 27 ला 1 ने भाग जातो, 3 ने जातो, 9 ने जातो. त्यानंतर 28 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 4 ने भाग जातो. 27 या संख्येला 1 ने भाग जातो, 3 ने जातो, त्यानंतर 9 ने सुद्धा भाग जातो म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 28 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, त्यानंतर 4 ने पण भाग जातो, पुन्हा 7 ने, 7 चौक 28, 7 ने पण भाग जातो, 14 दोन्ही 28 म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. आता 29 मूळ संख्या आहे कारण 29 ला फक्त 1 आणि 29 ने भाग जातो म्हणजे ही सुद्धा कशी झाली मूळ संख्या. त्यानंतर 30 ला बघा एकच स्थानी 0 आहे, 1 ने भाग जातो, एकच स्थानी 0 असल्यामुळे 2 ने पण भाग जातो, 3 आहे 30, 3 ने पण भाग जातो. त्यानंतर एकच स्थानी 0 असल्यामुळे 5 ने पण भाग जातो. त्यानंतर 6 35 मध्ये 6 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 10 ने भाग जातो, त्यानंतर 15 ने भाग जातो आणि 30 ने म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 31 ही या ठिकाणी फक्त 1 ने आणि 31 ने भाग जातो म्हणजेच ही झाली मूळ संख्या. त्यानंतर 32 बघा 1 ने भाग जातो, 2 ने पण जातो कारण एका स्थानी 2 आहे. त्यानंतर 4 ने 4 8 32, 4 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 8 चौक 32, 8 न भाग जातो, त्यानंतर 16 दोन्ही 16 ने जातो आणि 32 ने. त्यानंतर 33 ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो कारण या दोन्हीची बेरीज 3 आणि 3 6 होते, 3 च्या पाड्यात आहे आणि 3 ने भाग जातो. त्यानंतर 11 ने भाग जातो, पुन्हा 33 ने. त्यानंतर 34 2 ने भाग जातो, 1 ने तर भाग जातो, प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो, काही त्याच्यामध्ये आपल्याला अडचण नाही, परंतु तर 4 असल्यामुळे एका स्थानी 2 ने सुद्धा याला भाग जातो. त्यानंतर 17 ने भाग जातो, त्यानंतर 34. त्यानंतर पुढची संख्या 35 ला 5 ने 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, त्यानंतर 7 ने भाग जातो, त्यानंतर 35 ने पण भाग जातो. त्यानंतर 36 ला 1 ने भाग जातो, इथे एकच स्थानी 6 असल्यामुळे 2 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 6 आणि 3 9 होतात म्हणजे 3 ने सुद्धा भाग जातो, 3 च्या कसोटीनुसार. 4 9 36 4 ने भाग जातो, 6 ने 5 ने जात नाही, 6 ने जातो.
साय 36. त्यानंतर 9 ने भाग, 9 चौक 36. त्यानंतर 18 ने भाग जातो आणि पुन्हा नंतर 36 ने. त्यानंतर 37 ही मूळ संख्या आहे, कारण 1 ने आणि 37 नच त्याला भाग जातो, दुसऱ्या कुठल्याच इतर संख्येला भाग जात नाही. त्यानंतर 38 ला 2 ने 1 ने जातो, एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 ने सुद्धा भाग जातो. त्याचबरोबर पुन्हा 19 ने पण भाग जातो. त्यानंतर 39 संख्येला 1 ने भाग जातो, 9 आणि 3 12 होते, त्याच्यामुळं 3 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 13 ने 39 ने पण भाग जातो आणि त्यानंतर 39 ने पण भाग जातो. 40 या संख्येचे भरपूर अवयव आहेत. 1 न भाग जातो, 2 न जातो, 4 न जातो, 8 न जातो भागायला. त्यानंतर 10 ने जातो, 5 ने सुद्धा याला भाग जातो. त्यानंतर 20 ने जातो आणि नंतर 40 ने. 41 या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जात नाही, फक्त 1 आणि त्याच संख्येनं, म्हणजे 41 ही सुद्धा कशी झाली, मूळ संख्या झाली. त्यानंतर 42 ला 1 ने भाग जातो, एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो. त्यानंतर 4 आणि 2 6 होतात, म्हणजे 3 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 6 सत्ती 42, 6 ने जातो. 7 सकून 42 म्हणजे 7 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 14 ने भाग जातो याला. त्यानंतर 21 न भाग जातो आणि 42 ने. त्यानंतर 43 ही मूळ संख्या आहे, कारण 43 ला फक्त 1 आणि 43 नच भाग जातो. 44 ही संयुक्त संख्या आहे, कारण याला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, त्यानंतर 11 ने भाग जातो, 22 ने भाग जातो आणि 44. 45 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 ने भाग जातो, 1 ने जातो, 5 ने जातो. त्यानंतर 9 ने सुद्धा 9 5 45 आणि त्यानंतर 45. अशा इतक्या संख्येने भाग जात असल्यामुळे ही संयुक्त संख्या झाली. 46 ला एकक स्थानी 6 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. त्यानंतर 1 ने भाग जातो, 2 ने जातो. त्यानंतर 23 ने सुद्धा भाग जातो याला आणि 46 ने. 47 ही मूळ संख्या आहे, कारण 47 ला 1 आणि 47 फक्त 1 आणि 47 ने भाग जातो. 48 ला 1 ने भाग जातो, एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 न पण भाग जातो. 8 आणि 4 12 होते, यांची बेरीज म्हणजे 3 न सुद्धा भाग जातो याला. त्यानंतर 4 न सुद्धा भाग जातो याला. त्यानंतर 6 8 48 6 न जातो. त्यानंतर 8 संग 48 म्हणजे 8 न सुद्धा त्याला भाग जातो. त्यानंतर 24 12 ने भाग जातो, 12 चौक 48. त्यानंतर 24 2 48 आणि 48 इतक्या संख्येने भाग जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. मूळ संख्या सोडून राहिलेल्या जे संख्या असतात त्या असतात संयुक्त संख्या. त्यानंतर 49 ला 1 ने भाग जातो, परत 7 ने जातो आणि 49 ने. त्यानंतर 50 ला 1 ने भाग जातो, 5 ने जातो, 10 ने जातो, 25 ने जातो आणि 50 ने जातो. त्यानंतर 51 म्हणजे 5 आणि 1 ने भाग जातो त्याला. त्यानंतर 5 आणि 1 6 होईल, म्हणजे 3 च्या पडत्या, म्हणजे 3 ने सुद्धा त्याला भाग जातो. 17 ने भाग जातो याला, 17 त्रिक 51. त्यानंतर 52 आहे, एकच स्थानी 2 असल्यामुळे 2 ने भाग जातो, 1 ने भाग जातो. त्यानंतर 26 दोन्ही 52, 26 ने भाग जातो. 13 13 चौक 52, 13 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे या ठिकाणी ह्या संयुक्त संख्या झाली. 53 मात्र या ठिकाणी मूळ संख्या होईल, कारण 53 ला फक्त 1 आणि 53 नेच भाग जातो, म्हणजेच ही मूळ संख्या झाली. 54 1 ने भाग जातो, त्याला एकक स्थानी 4 असल्यामुळे 2 ने भाग जातो. 5 आणि 4 9 होते, यांची बेरीज म्हणजे 3 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 9 सत्ती 54, 9 ने सुद्धा भाग जातो या ठिकाणी. 27 दोन्ही 54, 27 न पण भाग जाते आणि 54 न पण याला भाग जाईल. त्यानंतर 55 आहे, एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ने भाग जातो, 1 ने भाग जातो. त्यानंतर 11 5 55, 11 ने भाग जातो. त्यानंतर डायरेक्ट 55 भाग जातो. त्यानंतर पुढची संख्या आहे 56. 56 1 ने भाग जातो याला.
एकने सर्व संख्येला भाग जातो, त्यानंतर 2ने भाग जातो, कारण एकक स्थानी या ठिकाणी किती आहे 6 आहे, म्हणजे या ठिकाणी 2ने भाग जातो. त्यानंतर 28 2 56, 28 न पण भाग जातो, 7 8 56, 7 न पण जातो, 8 7 56, 8 न पण जातो. या ठिकाणी नंतरची संख्या 57, 57 7 आणि 5 12, म्हणजे 3 ने भाग जातो. यांची बेरीज 12 होते, 3 ने भाग जाते, म्हणजे 3 च्या पाड्यातली आहे. त्यानंतर 19 न पण भाग जातो आणि 57 न पण भाग जातो आणि 1 न सुद्धा भाग जातो, म्हणजे ही झाली संयुक्त संख्या. त्यानंतर 58 ला 1 ने भाग जातो, त्याच बरोबर 58 एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 2 ने पण भाग जातो. त्यानंतर 29 2 58, म्हणजे 29 न पण भाग जातो आणि 58 न पण भाग जातो, म्हणजे संयुक्त संख्या झाली 59. 59 ही मूळ संख्या आहे. या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे ही मूळ संख्या झाली 60. आता 60 ला भरपूर संख्येने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो भाग. त्यानंतर 5 ने जातो, कारण एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 5 ने सुद्धा त्याला भाग जातो. 6 ने सुद्धा भाग जातो, 12 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 15 ने भाग जातो, 20 ने भाग जातो, 30 ने भाग जातो आणि नंतर 60. इतक्या एवढ्या सर्व संख्येने 60 ला भाग जातो. 61 ही मूळ संख्या आहे, कारण 1 ने आणि त्याच संख्येने त्याला भाग जातो, म्हणजे ती आहे मूळ संख्या. 62 एकक स्थानी 1 ने भाग जातो, एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 ने पण भाग जातो. त्यानंतर 31 न पण भाग जातो आणि 62 न पण. 63 एकक स्थानी बघा या ठिकाणी 63 मध्ये 6 आणि 3 9 होते, म्हणजेच ह्यांची जी बेरीज आहे 3 च्या पाड्यातील आहे, म्हणजे याला 3 ने भाग जातो, 1 ने जातो, 3 ने जाते, 9 7 63, 7 9 63, 7 न पण जातो आणि 9 न पण जातो. त्यानंतर 64 ला एकक स्थानी 4 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. त्याचबरोबर 1 ने पण भाग जातो, त्याचबरोबर 32 ने भाग जातो आणि 64. त्यानंतर आहे 65, 1 ने भाग जातो, एकक स्थानी 5 असल्यामुळे 0 आणि 5 असेल तर 5 ने भाग जाऊ शकतो, एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो या ठिकाणी. त्यानंतर 13 ने सुद्धा 13 5 65, त्यानंतर 65 ने पण भाग जातो. 66 आहे या ठिकाणी पुढची संख्या. 66 म्हणल्यानंतर एकक स्थानी 6 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. 6 आणि 6 12 होते, म्हणजे 3 ने पण भाग जातो. त्याच बरोबर 1 ने सुद्धा भाग जातो आणि 33 ने सुद्धा त्याला भाग जातो, म्हणजे ही झाली संयुक्त संख्या. त्यानंतर 67 कुठल्याच संख्येने भाग जात नाही, फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे 67 ही मूळ संख्या आहे. 68 एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. त्यानंतर 4 ने सुद्धा या संख्येस भाग जातो. 4 ची कसोटी शेवटचे 2 अंक जर 4 ने विभाज्य असतील तर त्या पूर्ण संख्येस 4 ने भाग जातो. 4 1 4, 2 उरले 4 असत 28, म्हणजे 17 ने भाग जातो. यात 2 ने जातो, त्यानंतर 34 ने जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 69, 9 आणि 6 15 होते, म्हणजे 1 ने भाग जातो, 3 ने सुद्धा भाग होतो, 9 आणि 6 15, त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या झाली 70. 70 ही संख्या 10 ने विभाज्य आहे. त्यानंतर 35 ने भाग जातो, याला 14 पंचे 70, 14 न सुद्धा याला भाग जातो आणि 1 ने सुद्धा. त्यानंतर 71 ही मूळ संख्या आहे, 71 मूळ संख्या आहे, फक्त 1 आणि 71 ने भाग जातो. त्यानंतर याला 1 ने भाग जातो, एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 ने सुद्धा याला भाग जातो. 36 ने भाग जातो, त्यानंतर 9 ने सुद्धा भाग जातो, 9 8 72, 8 ने सुद्धा भाग जातो, 8 9 72. त्यानंतर 73 ही सुद्धा मूळ संख्या आहे, कारण फक्त 1 आणि 73 नच भाग जातो याला. 74 एकक स्थानी 4 आहे, म्हणजे 2 ने भाग होतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस 2 ने भाग जातो. एकक स्थानी तर 4 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो.
1 न पण जाते. त्यानंतर 37 न पण भाग जाते आणि 74 न 74 न पण 74 ला भाग जातो. त्यानंतर 75 च्या एका स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो, 1 ने भाग जातो. त्यानंतर 25 ने भाग जातो. 76 ला एका स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, 1 न सुद्धा भाग जातो. त्यानंतर 77 पुढची जी संख्या 77 11 ने भाग जातो. 78 म्हटल्यानंतर एका स्थानी 8 म्हणजे 2 ने आणि 1 ने भाग जातो. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 79 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 80 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो, 20 ने जातो, 40 ने जातो, 80 ने जातो. त्यानंतर 81 9 च्या पाढ्यात आहे. 81 ही जी संख्या आहे 9 च्या पाढ्यात आहे म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. 82 ही पण संयुक्त संख्या आहे. 83 ही मूळ संख्या आहे कारण 83 कुठल्याच संख्येच्या पाढ्यात नसल्यामुळं ही मूळ संख्या झाली. 84 1 ने भाग जातो, 2 ने जातो. त्यानंतर 21 चोक 84 21 न पण भाग जातो. त्यानंतर 42 न 41 न भाग जातो. 42 न भाग जातो. 42 च्या दुप्पट 84 होते म्हणजे या ठिकाणी 42 न सुद्धा 84 ला भाग जातो. त्यानंतर एका स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. 17 ने भाग जातो ह्याला, परत 1 न भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 86 आहे. 86 एका स्थानी 6 आहे म्हणजे 1 ने भाग जातो, 2 ने पण भाग जातो. 87 7 आणि 8 15 होते म्हणजे या ठिकाणी 3 ने भाग जातो आणि 1 ने सुद्धा भाग जातो. 88 या ठिकाणी 11 ने भाग जातो, 2 ने परत भाग जातो कारण एका स्थानी 8 आहे. त्यानंतर 89 ही मूळ संख्या म्हणजेच या संख्येस फक्त 1 ने आणि त्या संख्येने भाग जातो. इथं 9 ने भाग जातो, 45 ने भाग जातो, 18 ने भाग जातो म्हणजे संयुक्त संख्या. 91 13 ने भाग जातो, 1 ने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या. एका स्थानी 2 आहे म्हणजे 1 न पण भाग जातो आणि 2 न पण जातो. 93 9 आणि 3 12 बेरीज 12 म्हणजे 3 ने भाग जातो आणि 1 न पण भाग जातो. इथं एका स्थानी 4 असल्यामुळे 1 न भाग जातो, 2 न भाग जातो. इथे एका स्थानी 5 आहे म्हटल्यानंतर 5 ने या संख्येचा भाग जातो आणि 1 न सुद्धा भाग जातो. तर 6 आहे हे 2 न पण भाग जातो आणि 3 न पण 9 आणि 6 15 होते यांची बेरीज 15 होते म्हणजे 3 न सुद्धा ह्याला भाग जाऊ शकतो. 1 न जातो, 2 ने जातो, 3 ने जातो. 97 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 98 एका स्थानी 8 असल्यामुळं ही संयुक्त संख्या आहे कारण 2 न भाग जातो त्याला. 1 न पण जातो आणि 2 न पण. म्हणजे मूळ संख्या म्हटल्यानंतर फक्त 1 नाही आणि त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. त्यानंतर 98 एका स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो आणि 1 न पण. 99 11 ने भाग जातो. त्याचबरोबर 9 न भाग जातो या ठिकाणी. 9 आणि 9 18 म्हणजे 3 न सुद्धा भाग जातो याला. त्यानंतर 100 आहे. 100 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो, 20 ने जातो, 25 ने जातो, 50 ने जातो आणि 100 ने. तर ह्या अशा प्रकारे आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत. एक ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 परत एकदा मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. या ठिकाणी 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. आता आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्याच असतात परंतु फरक 2चा असतो. अशा मूळ संख्या शोधायच्या की ज्यांचा फरक 2चा आहे, म्हणजे ज्यांची वजाबाकी 2 आहे, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणू शकतो. या ठिकाणी बघा 3 आणि 5 यांच्यामधील फरक किती? 2चा आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्येची पहिली जोडी झाली. त्यानंतर 11 आणि 13 ही दुसरी जोडी झाली जोडमूळ संख्येची. याला ट्विन प्राईम नंबर असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर 17 आणि 19 यांच्यामधील फरक म्हणजे वजाबाकी सुद्धा 2 आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी झाली. त्यानंतर 29 आणि 31 यांच्यामधील फरक सुद्धा 2 आहे, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी झाली. त्यानंतर 41 आणि 43 यांच्यामधील फरक सुद्धा 2 आहे, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी झाली. त्यानंतर 59 आणि 61 यांच्यामधील फरक सुद्धा 2 आहे, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी झाली. त्यानंतर 71 आणि 73 यांच्यामधील फरक सुद्धा 2 आहे, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी झाली. त्यानंतर ठीक आहे, तर या ठिकाणी पहिली जोडी 3 आणि 5, 11 आणि 13, 17 आणि 19, त्यानंतर 29 आणि 31, 41 आणि 43, त्याचबरोबर 71 आणि 73 ह्या जोडमूळ संख्येच्या जोड्या झाल्या. यानंतर आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या. सहमूळ संख्या एक उदाहरण पाहू आपण. 7 आणि 8 ही सहमूळ संख्येची जोडी आहे किंवा नाही ते ठरवायचं आपल्याला. तर या ठिकाणी 7 चे अवयव पडतात. 1 7 ला 1 ने भाग जातो आणि 7 ने. त्यानंतर 8 ला भाग जातो 1 ने, 2 ने, 4 ने आणि 8 ने. या दोन्हीमध्ये सामायिक जो आहे अवयव तो 1 आहे. सामायिक अवयव कसा आहे? 1 आहे, म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी आहे असं आपण सांगू शकतो. त्याचबरोबर 10 आणि 12 समजा ही सहमूळ संख्येची जोडी आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं. तर सुरुवातीला 10 चे अवयव पाहू आपण. 10 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 2 ने जातो, 5 ने जातो आणि 10 ने. 12 ला 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने आणि 12 ने. म्हणजे ह्याच्यामध्ये सामायिक अवयवाची जोडी 1 पण आहे आणि दुसरी त्यानंतर 2 सुद्धा आहे. 2 सुद्धा सामायिक अवयवाची जोडी आहे, म्हणजे या ठिकाणी 2 जोड्या सामायिक आहेत. या ठिकाणी 2 जोड्या सामायिक आहेत, म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी नाही असं आपण सांगू शकतो. 10 आणि 12 ही सहमूळ संख्येची जोडी नाही असं आपण म्हणू शकतो. फक्त आपल्याला सामायिक फक्त 1 पाहिजे. दोन्हीमध्ये सामायिक फक्त 1 पाहिजे. जर दोन्हीमध्ये जर सामायिक 1 असेल तर आणि तरच आपण त्याला सहमूळ संख्येची जोडी आहे असं आपण म्हणू शकतो.